श्री बाळूमामा प्रसन्न. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनात तुला श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नकोस. कधीतरी चुकून डोळ्यामध्ये 2 अश्रू आले तर ते अश्रू पुसायला किती जण येतात हे मोज. अरे बाळा, या जगामध्ये तीच लोक पुढे जातात जे लोक सूर्याला जाग करतात, आणि तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जाग करतो. माझ्या बाळा, अपेक्षा आणि समाधान यात एवढाच अंतर आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. जीवनात माणसानं कर्म नेहमी चांगलं ठेवावं, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते त्यावेळी तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. अरे बाळा, लक्षात ठेव, लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. अरे, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीच तुला जाणवू देत नाही की तू कोणती तरी गोष्ट कुठंतरी चुकत आहेस. माझ्या बाळा, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समज की तुझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समज की तुला चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे. अरे बाळ, एक वेळ माणसं लांब गेली तरीही चालेल, पण लांब जाऊन मजा घेणारी माणसं आयुष्यात नसावी. माझ्या बाळा, ज्या गोष्टी तू आयुष्यात कधीच बदलू शकत नाहीस त्या गोष्टीचे दुःख कधीही करून घेऊ नकोस. अरे, या जगात सर्वात जास्त तिरस्कार खरं बोलणाऱ्या व्यक्तींचाच केला जातो. अरे बाळा, प्रत्येकाचा दिवस हा पलटतच असतो, पण आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आज जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती उद्याही तशीच राहणार नाही. म्हणून बाळा, लक्षात ठेव, प्रश्न हा फक्त वेळेचा आहे. अरे, जेव्हा तुझ्या चांगल्या गोष्टी लोकांना सहन होत नाहीत ना, तेव्हा लोक तुझ्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. अरे बाळ, किंमत पैशाला कधीही नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. माझ्या बाळा, जीवनात ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं कर की ती त्या ठिकाणी सुरक्षित राहील. मामा म्हणतात की जीवनात त्यांच्या समोर नतमस्तक हो की ज्यांच्यामुळे आज तुझे अस्तित्व आहे. माझ्या बाळा, समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. अरे बाळ, आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार कर. मामा म्हणतात, मूळ जर मजबूत असेल तर त्याला पानंही येतील आणि फुलंही येतील. हे दिवस वाईट आहेत तर चांगलेही येतील. अरे बाळ, तू लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नकोस. लोक तुझा विचार करतील असं काहीतरी तू जीवनात करून दाखव. अरे, नेहमी लक्षात ठेव, ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसविणारे जास्त मिळतात. अरे बाळा, जीवनात कधी कष्ट करायला लाज वाटू देऊ नकोस, कारण लोकांना तू किती कष्ट केलेस, कसा संघर्ष केलास याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त तुझं यश दिसतं. अरे बाळ, ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. बाळा, तू कारण सांगणार असशील तर तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीस, आणि यशस्वी झालास तर कारण सांगणार नाहीस. जीवनात तुझं यश पाहून लोकांना आनंद होतो, पण जोपर्यंत तू त्यांच्या मागे आहेस तोपर्यंतच. अरे, शरीर जितकं फिरत राहील तितकं स्वस्थ राहील, आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहील.
अरे बाळ, नेहमी लक्षात ठेव, खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची ऐपत प्रत्येकाची नसते. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सोबत असताना तू कशाचीही चिंता करू नकोस. तू फक्त चांगले कर्म करत राहा आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेव. अरे बाळ, तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला मी आहे ना. बाळा, आता तू डोळे उघड आणि तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना या सर्व समस्या मी घेतल्या आहेत. तू निश्चिंत राहा. बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलून जाईल, कुणाच्या तरी आयुष्याला नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल. जीवनात अडचणी कितीही येऊ द्या, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा. परमेश्वर तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. नेहमी वेळेचे भान ठेवावे, कारण चांगली वेळ ही कधी सांगून येत नाही. तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. अरे बाळा, जीवनात कितीही मोठे डोंगरा एवढे संकट येऊ दे, पण बाळा, तू मात्र डगमगू नकोस, कारण बाळा, तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल मोठी आहे हे कधी विसरू नकोस. अरे बाळा, जीवनात असंच पुढं जात जा. खास तुला माझा आशीर्वाद. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.